नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. किरण गुरुजी ॲक्चुअली हे जे नाव आहे, मी माझं प्लॅटफॉर्मचं जे नाव ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी गुरुजी हा शब्द वापरलेला आहे आणि मला असं वाटतं, की गुरुजी हा जो शब्द आहे, तो खूप शाळेमध्ये असताना म्हणजे एकदम लहानपणी आपण खूप लहान होतो, त्यावेळेस आपण हा शब्द सगळ्यात पहिले कानावर ऐकला असेल, की कुठेतरी एक शाळेमध्ये गुरुजी असतात. आताचं आजकालचं इंग्लिशचं मीडियम आहे. इंग्लिश मीडियममध्ये आपण त्यांना सर वगैरे असं म्हणतो आणि मुख्यतः काय होतं, की वर्षभरामधून गुरुसाठी एखादा सण असणं पण गरजेचं आहे. कारण की आपण बरेचसे विद्यार्थी जे आहेत, आपण म्हणा, आपल्या समाजात म्हणा, आई आणि वडिलांच्या नंतर एक गुरुला स्थान असतं आपल्या आयुष्यामध्ये. आणि मला असं वाटतं, हे जे गुरुला जे स्थान दिलं गेलेलं आहे, ते यासाठी दिलेलं नाहीये, की गुरु तुम्हाला फक्त मदत करतो. ठीक आहे? किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये फक्त तुम्हाला त्या गोष्टी काही शिकवतो किंवा पुस्तकी ज्ञान देतो. ॲक्चुअली गुरुचं जे काम आहे ना, ते गुरुचं काम आहे तुम्हाला आयुष्य घडवणं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन देणं. आणि मार्गदर्शन ही जी गोष्ट असते ना, हे तुमचे मित्र, हे तुमचे आई-वडील हे नाही करत. जनरली आपल्याला आयुष्याबद्दलचं जे मार्गदर्शन आहे ना, त्या आयुष्याबद्दलचं मार्गदर्शन कुणाकडून तरी घ्यावं लागतं. आपल्या घरी आपण बऱ्याचदा काय करतो, आपले आई-वडील हे जे असतात ना, आपण त्यांच्याबरोबर खूप उद्धट बोलतो किंवा उद्धटपणे राहतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला शिस्त नसते. पण एक आयुष्यामध्ये कुठेतरी एक गुरुचं जे स्थान असतं ना, ते एक शिस्तप्रिय किंवा शिस्तबद्ध स्थान असतं, की त्या व्यक्तीला लहानपणी पण बघा तुम्हाला असं दिसत असेल, की ज्यावेळेस आपण असं कुठेही बसलो असेल म्हणजे एकदम बेशिस्त पद्धतीने बसलो असेल किंवा बेशिस्त वागत असेल, पण एखादे जर शाळेतले गुरुजी आले, तर आपण एकदम ताठ उभे राहतो, की आपण त्यांच्यासमोर दिसावं, की आपण शिस्तबद्ध आहे. म्हणून मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं म्हणत असतो, की गुरुचं जे स्थान आहे ना, ते गुरुचं स्थान फक्त पुस्तकापर्यंत लिमिटेड नका ठेवू. तर गुरुचं जे स्थान आहे ना, ते आयुष्यामध्ये गुरुकडनं काहीतरी शिकण्यासाठी पण ठेवा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा सकाळपासून अगदी मेसेजचा महापूर चालू आहे सध्या. तर माझा असा एक विचार झाला, मी जनरली असं कधी गुरुपौर्णिमेला खूप कधी असं लेक्चर किंवा मी खूप असा वक्ता नाहीये. खरं सांगायचं तर मी असं खूप प्रवचन किंवा वक्ता टाइप मी खरंच कमी बोलतो. माझं एकच ठरलेलं आहे, की आपण शिकवायचं कारण की आपला तो धर्म आहे. आपल्याला गाईडन्स देणं हा आपला एक धर्म आहे. ज्या विद्यार्थ्याला अडी-अडचण आली, त्या विद्यार्थ्याचा कॉल आला, त्याला योग्य मार्ग दाखवणं. तर मार्ग दाखवण्याचं काम, मार्गदर्शन देण्याचं काम हे मी केलेलं आहे आत्तापर्यंत. पण बोलण्याची ही कदाचित मी पहिली वेळ आहे. कारण की तुम्हाला कधी असा कंटेंट दिसणार पण नाही माझ्या चॅनलवरती किंवा कुठेही, की मी एखाद्या सणानिमित्त आणि तेही पर्टिक्युलरली शिक्षक वर्गाच्या सणानिमित्त मी येऊन बोलतोय. पण आज ती बोलण्याची गरज आहे, असं मला वाटतं. कारण की वैयक्तिकरित्या जर आपण बघितलं, की कुठं ना कुठेतरी ओके, गुरुकडनं बरेचसे विद्यार्थी सध्या अपेक्षा काय ठेवतात माहिती आहे? स्पर्धा परीक्षेमध्ये आता मी शिकवतोय. तर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक ठिकाणी गुरुकडनं अपेक्षा काय ठेवली जाते? तर सर आम्हाला तुम्ही नोट्स द्या. आमच्याकडं संदर्भ पुस्तक आहे. तर ते संदर्भ पुस्तक आम्ही नाही वाचत. आम्हाला तुमच्या नोट्स द्या. तुम्ही काढलेल्या तुमच्या हातातल्या तुमच्या हँड रिटन नोट्स आम्हाला द्या. त्या नोट्स आम्ही वाचून पास होतो. अरे मित्रांनो, जर असं सगळं झालं असतं, तर आतापर्यंत सगळेच पास झाले असते ना. सगळेच पास झाले असते. प्रत्येक शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना जर सगळ्या नोट्स स्वतः आयत्या बनवून दिल्या, तर मग सगळेच पास झाले असते. सगळेच मेरिटमध्ये आले असते. पण ॲक्चुअलमध्ये स्वतःच्या ज्या नोट्स असतात, त्या स्वतःच्या असतात. गुरुच्या ज्या नोट्स असतात, ते गुरूंनी स्वतःने काढलेल्या असतात. ते शिकवण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असतात. शिकण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या नसतात. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही गुरुकडनं पी-डी-एफ द्या किंवा क्लासमध्ये गेले, तर क्लासमध्ये "सर मला फक्त याचा शॉर्टकट सांगा किंवा मला फक्त जे 20 चॅप्टर्स आहेत, 20 पैकी फक्त 15 चॅप्टर्स मला कोणते करायचे आहेत ते सांगा." हा जो शॉर्टकट असतो ना, हा शॉर्टकट ॲक्चुअली खूप घातक असतो आणि बऱ्याचदा काय होतं आयुष्यामध्ये ओके, आयुष्यामध्ये जो शॉर्टकट असतो ना, या शॉर्टकटवरती जाता-जाता आपण कधी अंधारात जातो आणि आपल्याला हे समजत नाही. ॲक्चुअलमध्ये गुरुचं काम आहे त्या अंधारमय दुनियामध्ये तुम्हाला एक प्रकाशाचं काम म्हणून प्रकाश म्हणून काम करणं. दॅट्स इट. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगेल, की गुरु जो आहे, तो एक प्रकाशमय दिवा असल्यासारखा आहे, जो तुमच्या सोबत कायम असतो. त्या प्रकाशात चालायचं की अंधारात चालायचं हे तुमच्यावर. आता जिथं तो दिवा आहे, तिथं जाऊन तुम्ही जर चाललात, तर तुम्हाला सगळं आजूबाजूचं दिसेल. पण तुम्ही चालता दुसरीकडं, तुमचा तो दिवा असतो वेगळीकडं. प्रॉब्लेम असा होतो, की आपल्याला समजत नाही. आपल्याला असं वाटतं, की माझ्यापर्यंत काही पोहोचतच नाही. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे बघताना पण मी बोलताना बघितलेलं आहे, की "सर आमच्यापर्यंत काही पोहोचतच नाही. इथपर्यंत काही आलंच नाही." आता मी विदर्भात राहतोय. विदर्भामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये एक मी बघितलेलं आहे, एक संकुचित किंवा एक न्यूनगंड तयार झालेला आहे, की विदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण नाही.
मी असं म्हणतोय, जसं मी तुम्हाला आज सांगितलं, की विदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण नाही, हे म्हणणंच खूप चुकीचं आहे. स्पर्धा परीक्षेचं वातावरण आज अशा ठिकाणी आहे, जिथे इंटरनेट आहे. कारण की आज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण इंटरनेट ज्या ठिकाणी पोहोचतंय, त्या ठिकाणीपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं, की ज्या ठिकाणी इंटरनेट आहे, त्या ठिकाणी आपण ओके, स्पर्धा परीक्षेचं वातावरण क्रिएट करू शकतो आणि हे वातावरण बनवलं नाही जात. ओके, हे वातावरण असं ऑटोमॅटिक तयार केलं नाही जात. ऑटोमॅटिक होत नसतं हे. हे काय केलं जातं? तिथल्या व्यक्तींचा जोपर्यंत रिझल्ट येत नाही, तोपर्यंत ते वातावरण बनत नाही. पश्चिम महाराष्ट्रात वातावरण का जास्त आहे? कारण की तिथले रिझल्ट आहेत. मराठवाड्यातले वातावरण का जास्त आहेत? कारण की तिथले रिझल्ट आहेत. खानदेशातले रिझल्ट आहेत. हे रिझल्ट का आले? कारण की तिथल्या लोकांनी रिझल्ट आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टी केल्या. ओके. विदर्भामध्ये होतं असं, की विदर्भामधल्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात पहिले न्यूनगंड हाच असतो, की आमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत. आज ऑनलाईनच्या माध्यमातून पुण्यातली पुस्तकं तुम्हाला सगळी घरपोच मिळून राहिले. सगळ्या गोष्टी मिळून राहिल्या. मग जर पुस्तकं मिळून राहिले, तर ते पुस्तकं वाचली पण पाहिजे. पण बरेचदा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं पडतं, की आजकाल सोशल मीडियाचा एवढा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, की त्यांना असं वाटतं, की शिक्षकच फक्त आपल्याला रँक देऊ शकतो. पहिलीच गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षक तुम्हाला रँक देऊ शकत नाही. तुम्ही स्वतः आहात, जे तुम्हाला स्वतःला तुम्ही रँक मिळवू शकता. शिक्षक तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतो. ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून ठेवली ना, तर मला कधीच असं तुम्हाला म्हणावं लागणार नाही, की "अरे, म्हणजे शिक्षकांच्या जीवावरती तुला सगळ्या गोष्टी करायच्या." शिक्षक तुम्हाला एक ठराविक वेळेपर्यंत असतात. आणि आजकालच्या सोशल मीडियामध्ये तर असं झालेलं आहे किंवा आजकालच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तर असं झालेलं आहे, की जोपर्यंत बॅच असते तोपर्यंत शिक्षक असतो. मी प्रयत्न हा करत राहतो कायम, की विद्यार्थ्यांना जे जुने माझे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत मी कनेक्ट राहतो. पण विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिकता अशी झालेली आहे, की सरांची बॅच लावल्यानंतरच सर बोलतील. किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती लक्षात घ्या, हा गुरुजी हा शब्दाचा प्लॅटफॉर्म आहे. मी हे उगाच नाव नाही लावलं. नाहीतर मी किरण गायकवाड, ओके, किरण गायकवाड्स क्लास, किरण गायकवाड्स एम-पी-सी अकॅडमी असं नाव लावलं असतं. मला त्या गुरुजी या शब्दात काही ना काहीतरी एक असा एक दम वाटतो आणि जनरली मला एवढंच वाटतं, गुरुजी म्हणजे अंधारमय दुनियेमध्ये तुम्हाला प्रकाश दाखवणारा एक साधन आहे आणि या गुरुजीकडनं तुम्हाला 3 गोष्टी नक्की शिकायच्यात. म्हणजे मी माझ्याकडनंच नाही म्हणत, तुमच्या आयुष्यात जे महत्त्वाचे गुरुजी आहेत. आता बघा, जे तुमच्या आयुष्यात गुरुवर्य आहेत, तुम्हाला कोणता एखादा गुरुवर्य चांगला वाटतो, कुणाकडनं चांगलं समजतं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. काही लोकांना एकदम एंटरटेनमेंट असलेले गुरुजी आवडतात. त्यांचा तो इश्यू आहे. कारण की पहिली गोष्ट की तुम्हाला एखादा शिक्षक कसा शिकवतो, त्याची शिकवण्याची शैली कशी आहे, हे तुमच्यावरती सगळं अवलंबून आहे. ते आमच्यावरती अवलंबून आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी शैली असते. मी कायम एवढंच म्हणेल, की गुरूंकडं किंवा गुरुजींकडनं 3 गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त. ओके, काय घेणं गरजेचं आहे? शिस्त. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मूल्य, म्हणजे तुमचं मेहनत, तुमची प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, ठीक आहे. हे तुम्ही साधलं पाहिजे. हे तुम्ही साठवण करून ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करण्याची तुमची जी पद्धत आहे, ती पद्धत तुम्ही पॉझिटिव्हनेस जो तुमच्या अंगात असला पाहिजे. तो पॉझिटिव्हनेस जर तुम्ही डेव्हलप केला, विचार करण्यामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह अँगल डेव्हलप केला, मी डेफिनिटली सांगतो तुम्हाला, ओके, तुम्हाला आत्मविश्वास तुमचा आत्मविश्वास जो आहे ना, तो कोणीच कमी करू शकत नाही. तुम्हाला आत्मविश्वासाचा एकदम असा खजाना मिळून जाईल. जर ह्या 3 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर. नाहीतर काय होतं, की आपण खचून जातो. ठीक आहे. आलं लक्षात. मग तुम्ही काय म्हणता, "सर अभ्यास होतोय, पण तो सर लक्षातच राहत नाही." ठीक आहे. सर तुम्ही मोटिव्हेशन तर ओके, हे इट्स क्वाईट लिटल बिट मोटिव्हेशन. बट हे मोटिव्हेशन नाहीये. मी कायम म्हणत असतो, की मोटिव्हेशन मग ते इंटर्नल असो किंवा एक्सटर्नल असो, मोटिव्हेशन हे शॉर्ट टर्म आहे. बऱ्याचदा पोरांना मी सांगितलेलं आहे, की मोटिव्हेशन नावाचा जो प्रकार आहे, तो खूप शॉर्ट टर्म आहे. त्या मोटिव्हेशनला जर तुम्ही लाँग टर्मचा विचार केला. लाँग टर्म म्हणजे काय? जर तुम्हाला ते मोटिव्हेशन जास्त काळासाठी पाहिजेल असेल, तर मी एवढंच म्हणेल, तर त्या मोटिव्हेशनच्या ऐवजी हॅबिट नावाचा शब्द लक्षात ठेवा. हॅबिट म्हणजे सवय. तुम्ही जोपर्यंत सवय लावणार नाही, सकाळी 7 वाजता अभ्यासाला बसण्याची किंवा सकाळी 8 वाजता अभ्यासाला बसवायची, की चला डायरेक्ट आपण 9चा पण विचार करू. जोपर्यंत तुम्हाला 8 तास दिवसाभरामध्ये 24 तासातले 8 तास, 10 तास जोपर्यंत तुम्हाला सवय लागणार नाही अभ्यासाची, तोपर्यंत तोपर्यंत लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्ही स्वतःला मोटिव्हेटच करू शकत नाही. नाहीतर मी एखाद्याचा व्हिडिओ बघितला, मी पेटलो आणि मी अभ्यासाला लागलो. पण 4 दिवसानंतर फुसफटाकडा. दुसरी गोष्ट की तुम्ही समजा तुम्ही स्वतःच मोटिव्हेट झाले. तुम्हाला असं जाणीव झाली, की नाही यार माझे आई-वडील खूप गरीब आहेत. ओके, शेतकरी आहेत. ओके, मी त्यांच्या त्यांच्या मेहनतीसाठी मी अभ्यास केलाच पाहिजे, हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे. इव्हन यासुद्धा मोटिव्हेशन्स काही दिवसानंतर ठप्प होतात. आणि ही रिॲलिटी आहे. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय माझ्या, म्हणूनच मी बोलतोय. म्हणजे परिस्थितीचा बाऊ करू नका असं तर मी नक्कीच सांगेल. पण
परिस्थितीमुळे तुम्ही मोटिव्हेट होताय असं नाही. ठीक आहे. असं झालं नाही पाहिजे. मी गरीब आहे म्हणून मला लय अभ्यास करायचा आहे. जनरली ओके. असं मोटिव्हेशन पण काही कामाचं नसतं. मोटिव्हेशन कामाचं कुठलं असतं, की ते सवयीनुसार लागलेलं आहे. काय? तर सवयीनुसार ते लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही सवयच तुम्हाला अशी करून ठेवली, की खरं सांगायचा तर तुम्हाला असं करमलं नाही पाहिजे अभ्यासाशिवाय. आणि हे कधी होतं? जेव्हा जेव्हा तुम्ही कंटिन्यू त्या गोष्टीचा विचार करता. तुम्ही पॉझिटिव्ह राहता. कारण की तुमच्या गुरुजींकडून तुम्ही काय शिकलेले? विचार करणं. प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीने फेस करणं ह्या गोष्टी शिकणं. म्हणजे भरपूर सारे आहेत. म्हणजे विद्यार्थी लिटरली हाही विचार करतात, की "सर माझं कसं होईल? माझं फ्युचर कसं राहील? सर मी खरंच पास होईल का?" ठीक आहे. तुमच्याकडनं मला गाईडन्स पाहिजे. ठीक आहे, गाईडन्स मिळेल. पण सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आम्ही दाखवलेल्या रस्त्यावर तुम्ही चाललात का? किंवा फक्त गाईडन्सच घेताय? म्हणजे चालणं दिलंय सोडून तिथं जिथं उभे आहेत तिथंच उभे आहात आणि तुम्ही फक्त आम्हाला म्हणजे माझ्याकडनं गाईडन्स घेताय, आणखी एका शिक्षकाकडनं गाईडन्स घेताय, अजून तिसऱ्याकडनं घेताय, चौथ्याकडनं घेताय, पण तुम्ही तिथंच उभे आहात. तुम्ही आम्ही सांगितलेल्या गोष्टीला तुम्ही फॉलोच करत नाही. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, की नोट्स कसे काढायचे, इतर गोष्टी कशा हँडल करायच्या. या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्या गोष्टी फॉलो नाही करत, फक्त ऐकतात. म्हणजे इथून ऐकतात, इकडून सोडून देतात. तर बऱ्याचदा मी सांगत असतो विद्यार्थ्यांना, की तुम्ही फॉलो करत चला. आम्ही ज्या गोष्टी म्हणजे आम्हाला फॉलो करा म्हणजे आमचे चॅनल फॉलो करू नका. तर आम्हाला काय करा, सगळ्यात इम्पोर्टंट आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी फॉलो करा. मी 10 सेकंदाचा नियम सांगितलाय, की काय असतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला 30 मिनिटाच्या रिव्हिजनचा नियम सांगितलाय काय असतो. आणखीन भरपूर असे काही नियम आहेत, ते तुम्हाला हळू मी सगळं सांगेलच. पूर्णपणे स्टडी रिलेटेड असलेली ज्या सगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करेल. कारण की ऑब्व्हियसली तो देणं माझं काम आहे. ठीक आहे. फक्त मी एवढंच सांगेल, की तुम्ही तुमच्या प्रश्नाला ओके, तुम्ही तुमच्या समस्यांना लय मोठा बाऊ करून ठेवत जाऊ नका. प्रत्येक समस्याचं उत्तर असतं. ते समस्याचं उत्तर तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं मी एवढंच म्हणेल, की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गुरु तुमचे आई-वडील. त्यानंतर आम्ही. ओके. त्यानंतर तुमचे पुस्तक. तुमचा एखादा मित्र सुद्धा तुमचा गुरु होऊ शकतो. कारण की तो तुम्हाला मार्गदर्शन देतो. ठीक आहे. म्हणजे मी तुमच्याकडनं तर कुठल्या खूप मोठ्या अपेक्षा नाही ठेवणार, पण मी एवढा तुमच्याकडनं नक्की अपेक्षा ठेवली. गुरुपौर्णिमेच्या निमित्त आता कसं असतं बघा, गुरुपौर्णिमा हा गुरूंचा सण आहे. तर कधीतरी एक आपण म्हणतो, की "सर ठीक आहे, आम्ही तुम्हाला विश करतो. आम्ही तुम्हाला विश करतो." बरेचसे लोकं पाया पडायला येतात. आता ठीक आहे, मी जंगलात इकडे राहतोय त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी इथपर्यंत नाही पोहोचू शकत आहे. पण ज्यावेळेस मी सिटीमध्ये असायचो, पुण्यात वगैरे राहायचो, त्यावेळेस विद्यार्थी भेटायला घरी यायचे, की बघायचे, की बोलायचे. ओके. त्यावेळेस मी त्यांच्याकडनं त्यांना एकच आशीर्वाद द्यायचो, की "बाबांनो, अभ्यास भरपूर करा." आणि त्यांच्याकडनं एकच गोष्ट मागायचो, की पोस्ट. की काही करा, लवकरात लवकर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेत. तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि तुमच्या स्वतःच्या पिढीला जर डेव्हलप करायचं आहे, पिढीला म्हणलं, तुमच्या पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत, त्या सगळ्या पिढ्यांना जर डेव्हलप करायचं असेल, तर सरकारी नोकरी हा एक चांगला ऑप्शन आहे आणि या सरकारी नोकरीकडे तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून पहा. कमवण्याचं साधन म्हणून नका पाहू. ठीक आहे. मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो, की तुमच्यासाठी सुद्धा मी तेच सांगेल, की तुम्हाला एक मेहनत करण्याची जी खरी सवय आहे, ती तुम्हाला गुरुजींकडून लागावी. मेहनत काय असते हे तुम्हाला हळू-हळू लवकरात लवकर लक्षात यावी. त्याच्यामुळे मी एकच सांगेल, की हा जो म्हणजे मी तर तुम्हाला असं सांगेल, की एक संकल्प करा, की मी हार नाही मानणार. ओके. काही विद्यार्थी म्हणतात, की "सर हे एम-पी-एस-सीत घोटाळा सुरू झाला, असं झाला, तसं झाला." मग कसं करायचं? एम-पी-एस-सीकडे बघण्याचाही दृष्टिकोन जरा वेगळा आहे. जे त्यांचे खूप जास्त एज झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना मग असा खूप मोठा क्वेशन मार्क पडतो, की "अरे सगळं सोडून आम्ही एम-पी-एस-सीत आलो आणि एम-पी-एस-सीत सुद्धा घोटाळे सुरू झाले." तर मी काल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होतो, की स्वतःवरती विश्वास ठेवा. घोटाळे करणारे हे काही हजारोच्या संख्येत नसतात. ठीक आहे. तुम्हाला तुमची जागा बनवता आली पाहिजे. हे घोटाळे करणारे बरोबर पकडले जातात. त्यांना बरोबर त्यांचा पापाचा गळा भरल्यानंतर शिक्षा मिळते. पण आपण आपल्या मेहनतीला या घोटाळ्यांमुळं कमी करायचं नाही. मेहनत घेतच राहायचं. ओके. मेहनत घेतच राहायचं. म्हणून मी कायम सांगेल, की तुम्ही स्वतःशी आज ओके ठरवा, की मी सातत्य ठेवेन, मी मेहनत घेईल. मी निगेटिव्ह होणार नाही आणि सरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा मी वापर करून बघेल. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे तुम्हाला 100% मलाच फॉलो नाही करायचंय. पण माझ्या 10 गोष्टींपैकी 2 गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या येऊ शकतात. 10 गोष्टींपैकी 2 गोष्टी जर तुम्हाला चांगल्या आल्या आणि त्या जर तुमच्या अभ्यासामध्ये कामी लागल्या, तर मलाही खूप मोठ्या प्रमाणात तो माझा एक तो काय त्याला म्हणतात, एक गुरुदक्षिणा आहे ती. दॅट्स इट. ठीक आहे. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगेल, की तुम्ही भरभरून जे मला प्रेम दिला आज सकाळपासून बऱ्याचशा लोकांचा अगदी मेसेजवरती मेसेज चालू आहेत. अशा ओके. सगळ्यांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.